आसगाव गगनबावडा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गगनबावडा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली साळवण इथं चक्काजाम आंदोलन करत रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यात आलं। या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। यावेळी आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। शक्तीपीठ महामार्ग करण्यापेक्षा या रस्त्याकडे शासनानं लक्ष द्यावं, अन्यथा येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी पैसा येतोय, शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी पैसा देता येत नाही, त्याचबरोबर रस्ता करण्यासाठी पैसा येत नाही आणि गगनबावड्याला दुर्गम म्हणून हिनवण्याचं काम जर सरकार आणि या ठिकाणचे लोकप्रतिनिधी करत असतील तर या ठिकाणची जनता लाल झेंडे राखून यांना रस्त्यावर उतरू देणार नाही प्रतिनिधींना। आणि यावेळच्या मतदानावर मी सांगतो, एक इशारा देतो तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून, यावेळच्या मतदानावर आम्ही जर रस्ता 8 दिवसात नाही झाला आणि जर नाही यांनी खड्डे बुजवले तर यावेळच्या येणाऱ्या मतदानावर आम्ही तालुका म्हणून प्रतिनिधी म्हणून आम्ही निषेध व्यक्त करून आम्ही मतदानावर बहिष्कार टाकतोय। बंकट थोडगे, विनायक सणगर, गौरव पणोरेकर, शिवाजी राऊत, शिवाजी वरेकर, बाळासो गावकर यांनीही रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली। यावेळी महामार्ग उपअभियंता RB शिंदे यांनी पावसाच्या उघडीपीनंतर खड्डे बुजवण्याचं आश्वासन दिलं। या रस्त्यावरती गळेपासून गगनबावड्यापर्यंत डांबरचे पृष्ठभाग असलेला रस्ता आहे। तरी खड्डे आपण पावसाळ्यामध्ये खडीकरणाने भरलेले आहेत, तरी आता उघडीप मिळाल्यानंतर आज थोडीशी पावसाची उघडीप ऊन दिसत आहे। असं जर 1-2 दिवस राहिलं तर आपण डांबर मिश्रित पद्धतीने खड्डे भरण्याचे। यावेळी मागणीचं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलं। याप्रसंगी तहसीलदार BJ गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, शब्बीर नाचरे, रणजित डाकवे, शरद पवार, प्रकाश जाधव, अमित भोसले, महादेव पाटील, विष्णू पाटील, दिलीप पाटील आदी उपस्थित होते।